श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ताईदादांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर चला हा ब्लॉग स्टार्ट करूया. मी आज स्वामीची आंघोळ करून घेतली आणि आज सकाळी सकाळी पूजेला सुरुवात केली आहे. मी कपडे आता उन्हाळा सुरू असल्यामुळे स्वामींना कपडे घालत नाही. जसं आपल्याला गरम होतो तसं स्वामींना का गरम होत नाही. नंतर मग मला आठवलं का रे मी इथे देवघरामध्ये फॅन लावलेला आहे. तो मी फॅन रोज लावते, कारण की माणसांना जसं सगळं अन्न वस्त्र निवारा याची गरज आहे, तशीच आपल्या स्वामींना का नाही. तर त्यानंतर पूर्ण बघू शकता तुम्ही मोरपीस हालतोय, म्हणजे फॅन सुरू आहे. त्यानंतर पूर्णपणे मी देवांना पुसून धुवून स्वच्छ त्यांना हळद म्हणजे आपलं चंदन लावून घेतलं. त्यानंतर अष्टगंध लावून घेतलं. त्यानंतर जी आपली विभूती होती ती लावून घेतली आणि अत्तर लावून घेतलं. अत्तर तर पाहिजेच आपल्या स्वामी महाराजांना, ते मी तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये. तर सांगतात की आता अधिक मास सुरू आहे. अधिक मासामध्ये मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की काय काय करायचं. त्यानंतर सर्व देवांना टिळा लावला की मध्यभागी मी टिळा लावून घेते, कारण की मध्यभागी टिळा लावण्याचं एकच कारण आहे की त्यामध्ये एक आध्यात्मिक शक्ती, आध्यात्मिक ऊर्जा असते स्वामीची. तर सर्व देवांना अष्टगंध लावलं की मी स्वतःला लावून घेतलं. तर त्यानंतर या अधिक मासामध्ये तुम्ही कुठलंही दान करा, अन्नदान करा, दान करा, कुठलेही दान तुमचं पुण्य मानलं जातं, क्योंकि दान करणं हे सर्वात चांगली गोष्ट आहे. स्वामीची भक्ती कराल किंवा सेवा कराल, त्या गोष्टी सगळ्यात जास्त मानल्या जातात. त्यानंतर अत्तर लावून झालं की मला बाहेरचं पण पूजा असते, म्हणजे तुळशीला पाणी घालणं किंवा आपल्या सूर्याला नमस्कार करून त्यांना जल चढवणं. त्यानंतर आपलं बेलाचं झाड आहे त्यांना पण जल चढवणं, या गोष्टी आहेच, मी तुम्हाला आता दाखवतेच. त्यानंतर अधिक मासामध्ये कन्याचे पूजन, याचं पण महत्त्व खूप आहे. कन्यापूजन काय आहे, कसं आहे, मी तुम्हाला सांगतेच. अधिक मासामध्ये कन्यापूजन म्हणजेच अधिक मास हे पुरुषोत्तम मास आहे, जे विष्णू काळाचा मास समजला जातो. जसं जप, दान, सेवा, भक्ती आणि पुण्य कर्मासाठी अनंत पवित्र मानला जातो. म्हणजे जे तुम्ही पुण्य करणार त्या अधिक मासामध्ये जास्त पावन असतात. या काळामध्ये कन्यापूजन करणे हे शुभ मानले जाते, पुण्यदायी मानले जाते. हिंदू परंपरेत लहान मुलींमध्ये देवीचे स्वरूपात वास मानला जातो. कन्या ही निरागसता, शुद्धता, प्रेम, करुणा आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की लहान कन्येचे पूजन हे आदिशक्तीचे पूजन हेही म्हणतात. ह्या कन्यापूजन का करावे, कसे करावे किंवा केल्याने काय होतं, म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि मंगलवाळ या गोष्टींची वाढ होतो. देवीची कृपा, कुटुंबातली सुख समृद्धी, नम्रता, सेवा, दानभाव, मुलींचा सन्मान आणि स्त्री शक्तीचे आदर व्यक्त करण्यासाठी पण. तसाच जिथे कन्या आहे, ज्या घरामध्ये कन्याचा सन्मान होतो, मंगलता आणि कृपेचा वास असतो. तसेच कन्या पूजन कसे करावे आता तुम्हाला सांगते. जर तुमच्या घरी कन्या आहे तर स्वच्छ मनाने, श्रद्धेने कन्यांना आदराने निमृत करावे. म्हणजे जर तुमच्या घरी नसेल तर दुसऱ्यांची मुलींना बोला, त्यांचा पाय धुवून टाकायचे, पायांना नम्रतेने वंदन करून पूजन करून घ्यायचे. हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करावे. प्रेमी भावाने अल्पहार, फळे, भोजन जे काही तुमच्या घरात अवेलेबल आहे तो त्या छोट्या मुलींना द्यायचा आणि आपल्या क्षमतेनुसार छोटी भेट, म्हणजे कुठलीही वस्तू असू दे, वस्त्र असू दे, वही असू दे, पेन, फळे, दक्षिणा असं द्यायचं त्यांना. म्हणजे हे पूजेचं महत्त्व झालं मासिक म्हणजे अधिक मासामध्ये. त्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते. अधिक मासामध्ये विष्णू गायत्री मंत्र जी असते तुमच्याकडे, कमळमाळ, त्याचा पण विष्णू गायत्री मंत्र जप केला जातो. अधिक मासामध्ये विष्णू स्तोत्र, कालभैरव स्तोत्र हे सुद्धा वाचले जातात. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, माणूस हा सदैव त्याच्या इच्छा आणि आकांक्षासाठी, मानस गरजा आणि अपेक्षेसाठी पूर्तता
त्याची पूर्तता असते. बऱ्याच गोष्टी मागे सतत धावत असतो. तो बऱ्याच गोष्टीच्या मागे तो सतत धावत असतो. धावपळीमध्ये तो आपल्या आयुष्याचं रान देखील करून घेतो. त्याला सर्वात जास्त काय सोयीचे असते तो निवडण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा माणूस अध्यात्माचा येत नाही तोपर्यंत त्याला हव्या असलेल्या गोष्टीशी आपण एकरूप होत नाही. यामधील त्याला गूढ रहस्य, त्याचे स्वरूप, त्यातील आवश्यक असलेले संपूर्ण ज्ञान आत्मसन्मान करीत नाही तोपर्यंत त्याला वरवरचे अभ्यास व्यर्थ असते. तो जो श्वास घेतो तो सर्व स्वामी कृपेने, जे काही स्वाभिमानाने जगतो, स्वामी कृपा, जे काही बुद्धी आणि सर्व स्वामीची कृपा, जे काही चांगले ते सर्व स्वामीचा प्रसाद. आज जे काही आहे ते स्वामीमुळे आणि पुढे जे घडणार आहे ते सर्व आपली गुरुकृपा आणि स्वामी कृपामुळे. आणि स्वामी एक अनुभूती आहे ती ज्याची त्याची प्रत्येकाने स्वतः घ्यावी. प्रत्येकाची स्थापना, प्रत्येकाची साधना आणि भाव वेगळा आहे आणि आपण जीवनात आलेल्या संकटावर स्वामी कृपेची मात करू शकतो. हे त्रिवार सत्य आहे. सध्याच्या युगात बाहेर जेव्हा अध्यात्माचा बाजार होतोय तेव्हा स्वामीचे कर्मकांडात्मक भक्तीपेक्षा भावभक्तीला जास्त महत्त्व दिले जातात. म्हणजे स्वामीची भक्ती ही अपरंपार आहे आणि ती सतत करत राहिल्यानं तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी यामधून मिळते. म्हणजे तुमचं सर्व काही चांगलं होतं, सर्व काही गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतात. आणि तुम्हाला सांगते की या अधिक मास खूप जास्त दानाने असा प्रभावित असतो. दान केल्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी जास्त लाभकारक असतात. म्हणून प्रत्येक व्यक्ती हा आपल्या आचरणात सत्य, संयम, दया, प्रामाणिकपणा आणि धर्मतेची जपणे आवश्यक आहे. कारण अन्याय, फसवणूक, दुराचार, स्वार्थ आणि दुसऱ्यांच्या अश्रूवर उभे केलेले सुख कधीच कायम राहत नाही. दुसऱ्याला फसवून आपण कधी सुखी होत नाही हे तर सत्य आहे. काळ्या दगडावरची रेष आहे. त्याचे परिणाम कधी ना कधी जीवनात येतात आणि संततीच्या रूपाने ते भोगावे लागतं. जरी ते तुम्हाला नाही आले तरी ते तुमच्या मुलाबाळातून तुम्हाला ते भोगावं लागतं. आज समाजात अनेक ठिकाणी दिसणाऱ्या प्रत्येक लोकेशनला तुम्हाला या गोष्टी दिसतात. जसं संततीविषयी समस्या, कौटुंबिक कलह, मानसिक अस्थिरता, संस्काराचा अभाव आणि नात्यातील तुटेलपणा. यामागे केवळ भौतिक कारणे नसून कर्म, संस्कार, जीवनमूल्याकडे झालेल्या दुर्लक्षाचाही विचार करणे आवश्यक आहे. म्हणूनच पालकांनी आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीने कर्म करताना सावधान राहणे अत्यंत गरजेचे आहे. कारण संपत्तीचा वारसा देता येतो पण कर्माचे परिणामही वारशाने पुढे जातात. स्वामी महाराज गुरुवरे, गुरु मानवी जीवनाचे कल्याण व्हावे, त्याला सुख आणि शांती, वैभव, समाधान प्राप्त व्हावा यासाठी शिवाची भेट होती. जन्ममृत्यूचे बंधन तुटा, आत्म्याचा परमात्मा मिलन व्हावे या गोष्टीसाठी या सगळ्या उपासना किंवा साधना केल्या जातात. मी तुम्हाला सांगते स्वामी भक्ती इतकी महत्त्वाची आहे. त्याचं इतकी मोठे लोकांना छान असं परिचिती येऊन गेलेली आहे. तर तुम्हाला विष्णू पुरुषोत्तम मास महात्म्य याचा तुम्ही जर अध्यायाचा पाठ केला, जसे त्यांचे अध्याय आहे पुरुषोत्तम मास, अधिक मासामध्ये, ते पण तुम्हाला खूप लाभदायक असतो. तुम्हाला सुख, शांती या गोष्टी मिळतात. तसेच गोदानाचे महत्त्व पण याच्यामध्ये लाभदायक आहे. श्री स्वामी समर्थ. नंतर